झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी येते आहे। मुंबईत गगनाला भिडलेले भाज्यांचे दर आवाक्यात ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलाय। मुंबईत 100 ठिकाणी भाजी केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। ग्राहकांसाठी घाऊक दरात भाज्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सरकार थेट एपीएमसी मार्केटमधून भाज्या आणून या केंद्रांवर विक्री करणार आहे। मुंबईत सध्या भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत। 5 ते 10 रुपयांना मिळणारी मेथीची पेंडी सध्या 30 ते 35 रुपयांना मिळते आहे। सगळ्याच भाज्यांच्या बाबतीत ही अवस्था आहे। काही भाज्यांचे दर 4 पट 5 पट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर मेटाकुटीला आलाय। महिन्याचं बजेट कसं भागवायचं असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने हा पुढाकार घेतलेला आपल्याला बघायला मिळतो आहे। 100 ठिकाणी मुंबईमध्ये भाजी केंद्र उभारण्यात येणार आहेत। पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। ग्राहकांसाठी घाऊक दरामध्ये या भाज्या उपलब्ध होतील। सरकार थेट एपीएमसी मार्केटमधून भाज्या आणेल आणि या केंद्रांवर त्याची विक्री होईल। मुंबईत गगनाला भिडलेले भाजी दर आवाक्यात ठेवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलाय। मुंबईमध्ये आता 100 ठिकाणी भाजी केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। ग्राहकांसाठी घाऊक दरात भाज्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। सरकार थेट एपीएमसी मार्केटमधून भाज्या आणून या केंद्रांवर त्याची विक्री करणार आहे। आम्ही त्या दृष्टीनेच खरं म्हणजे आम्ही मॉनिटर करत होतो सिच्युएशन, पण इतक्या लवकर इंटरव्हेन्शन करावं लागेल याची आम्हाला कल्पना नव्हती। पण कारण होलसेल मधले दर एवढे वाढलेले नाही आहेत, पण 3-4 पटीनं हवा रिटेलरने वाढवले ते एकदम जरा आश्चर्यकारक होतं। म्हणून आपण आता 100 सेंटर सुरू करून मार्केट इंटरव्हेन्शन करायचं ठरवलं आहे, ज्यामध्ये आपला बाजार किंवा सहकारी संस्था आहेत आणि त्याचा निश्चित परिणाम हे भाव कमी येण्यामध्ये होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।